जगातल्या सगळ्यात मोठ्या राष्ट्रानं आणि त्यांच्या राष्ट्राच्या नेत्यांनी जर कोणत्याही धमक्या दिल्या आणि काहीही केलं, सामान्य लोकांचा बळी घेतला, लहान मुलांचा बळी घेतला, तरी त्यांना हे सगळं करायची मुभा आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणला अशा पद्धतीच्या धमक्या देत आहेत. त्यांनी आता तर सांगितलंय की संपूर्ण इराण उडवून देऊ. अर्थात ते प्रत्येक वेळेला बोलताना अतिशयोक्तीनं बोलत असतील तरी एखादं संपूर्ण राष्ट्र उडवून देण्याची, तिथल्या लोकांना उडवून देण्याची धमकी देणं हे एक प्रकारच्या नरसंहारक असण्याचं लक्षण आहे आणि ते डोनाल्ड ट्रम्प सध्या सिद्ध करतायत. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीचे ट्विट केलेत, ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्यातले शब्द जर ऐकले तर एखाद्या गल्ली गुंडाने ही भाषा वापरली असती तरी देखील लोकांना सहन नसती झाली. इथं तर अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणजे जगातला सर्वात मोठं जे लोकशाही राष्ट्र आहे, अशा एका मोठ्या लोकशाही राष्ट्रातला, सगळ्यात जुन्या लोकशाही राष्ट्रातला एक माणूस अशा पद्धतीची भाषा वापरतोय. जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस अशा पद्धतीची भाषा वापरतोय. तो अक्षरशः शिव्या देतोय आणि तरी देखील जगातले कुठलीही राष्ट्र त्यांना काहीही म्हणू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांनी काय काय करून ठेवलंय आणि त्यांनी आता तर सरळ उद्याची मुदत दिलेली आहे इराणला, अन्यथा संपूर्ण इराण उडवून लावू आणि काय काय करू हे सगळं त्यांनी सांगितलंय. नेमकं डोनाल्ड ट्रम्प काय म्हणालेत, आता सध्या इराणच्या समोर काय वाढून ठेवलंय आणि इराण यामधून काय पर्याय काढणार की इराण माघार घेणार, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प यांनी कालपासून ट्विटचा सपाटा लावलाय. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ट्विट केलं ते म्हणजे अमेरिकेचा जो एक पायलट मिसिंग होता इराणमध्ये, त्या पायलटला आम्ही यशस्वीपणे वाचवलेलं आहे असं सांगण्यासाठी त्यांनी ट्विट केलं होतं. जे करणं योग्य होतं, ठीक आहे, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मिलिटरीचं कौतुक वगैरे केलं आणि इराणला ज्या शिव्या दिल्या त्याही ठीक आहेत एक वेळ म्हणलं, पण त्याच्यानंतर त्यांनी दुसरं जे ट्विट केले त्या ट्विटमध्ये त्यांनी डायरेक्ट संपूर्ण इराण उडवून लावण्याची धमकी दिली. ते त्यांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणाले की मंगळवार हा दिवस इराणसाठी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे असणार आहे. म्हणजे मंगळवारच्या दिवशी इराणमधले सगळे वीज प्रकल्प आणि तिथले पूल आम्ही उडवून लावणार आहोत. याशिवाय ते म्हणाले की संपूर्ण इराण उडवून लावूच, याशिवाय जे इराणमधले लोक आहेत ते आता हेलमध्ये म्हणजे नरकात जातील जर तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन नाही केलं तर. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझसाठी त्यांनी इराणच्या लोकांना आणि तिथल्या नेतृत्वाला 2 शिव्या देखील दिलेल्या आहेत. त्या शिव्या काय आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, पण त्या आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे इतक्या वाईट थराला, इतक्या वाईट लेवलला जाऊन डोनाल्ड ट्रम्प सध्या बोलत आहेत. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी कुठल्या वेळेला आम्ही इराणवरती हल्ला करणार आहोत त्याची वेळ देखील सांगितली. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं मंगळवार रात्री 8 वाजता आणि तेही ईस्टर्न टाइम प्रमाणे, म्हणजे इराणमधल्या रात्री 8 वाजता आम्ही हल्ला करणार आहोत असं देखील सांगितलं. म्हणजे आज आपल्याकडे सोमवार आहे, उद्या रात्री इराणवरती हल्ला होणार आहे. आता याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जर अशा पद्धतीचे हल्ले करणार असतील इराणमधल्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर, म्हणजे तिथल्या लोकांच्या रोजच्या जीवनातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथं त्यांना रस्ते लागतात, पूल लागतात, जायचं असेल कुठं यायचं असेल तर त्यासाठी सगळ्या गोष्टींच्या वरती याचा परिणाम होणार आहे. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प काय म्हणायचे, द ग्रेट पीपल ऑफ इराण, म्हणजे इराणमधले लोक महान आहेत, फक्त तिथलं नेतृत्व इस्लामिक रिजिम वाईट आहे. आता डोनाल्ड ट्रम्प हे सगळं युद्ध तिथल्या लोकांच्यावर लादायला निघालेत. म्हणजे जे सुरुवातीला ग्रेट पीपल ऑफ इराण होते ते आता ग्रेट राहिले नाहीत. ते आता सरळ सांगतात की तुम्ही सगळे नरकात जाणार आहे म्हणून. म्हणजे इतक्या लेवलला आता डोनाल्ड ट्रम्प आलेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित आता असं वाटायला लागले की जर इराणमधले वीज प्रकल्प उडवले नाहीत, जर इराणमधले हे ब्रिजेस, रेल्वेज आणि तिथले जे काही रस्ते आहेत हे सगळे उडवले नाहीत तर कदाचित अमेरिका हे युद्ध हरू शकते, याची भीती डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते. कारण काय आहे, ज्या पद्धतीनं आता इराण हे युद्ध कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतोय, इराणलाही माहिती आहे हे पुढचे कितीतरी वर्ष जरी लागली तरी हे युद्ध इराण खेळू शकतो जर अमेरिका बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे जमिनीवर उतरणार नसेल तर. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आता याच गोष्टीची भीती वाटायला लागली की जर हे युद्ध असंच तापत राहिलं तर इराण आपल्याला भारी पडणार, म्हणून हे युद्ध संपवण्यासाठी इराणच्या सामान्य लोकांच्या जीवनातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर हल्ला करावा लागेल. आणि जर असा हल्ला झाला तर मग तिथल्या लोकांना त्यांच्या घरात वीज मिळणार नाही, त्यांच्या घरात पाणी मिळणार नाही, त्यांना कुठं जायचं असेल, दवाखान्यात जायचं असेल तर रस्ते मिळणार नाहीत, इतकी भयानक परिस्थिती असेल. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्याची जरी धमकी दिली असली तरी आजपासूनच त्यांचे हल्ले इराणवरती चालू आहेत. तेहरानवरती त्यांनी जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला अशी आजच बातमी आलेली आहे. आता हे 13 लोक हे कुठले IRGCचे कमांडर नाहीत, हे सामान्य लोक आहेत. या 13च्या पैकी 6 मुलं आहेत असं देखील समजतं. आता ही जबाबदारी नेमकी कोणाची, इस्रायलची का अमेरिकेची? दोघांच्या पैकी नेमका हा हल्ला कोणी केला, हे एअर स्ट्राईक दोघांच्या पैकी नेमके कोणाचे होते
हे शोधायला पाहिजे, कारण असं अजूनपर्यंत दोघांच्यापैकी कुणीही मान्य केलेलं नाही. त्यामुळे हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प हे आता सामान्य लोकांच्या विरुद्धचं युद्ध याला बनवत आहेत असं स्पष्ट दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भलेही अशी धमकी दिलेली असली तरी इराणनं याचं उत्तर देखील लगेच दिलेलं आहे. अशी कुठलीही धमकी आणि अशा कुठल्याही शिव्या दिल्या म्हणून इराण त्याला घाबरणार नाही आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे सामुद्रधुनी आहे ती आमच्या फक्त मित्रांसाठीच ओपन असेल, आमच्या शत्रूंसाठी किंवा अमेरिकेच्या सहकाऱ्यांसाठी ओपन नसेल आणि काहीही केलं तरी आम्ही ओपन करणार नाही असं इराणनं स्पष्ट सांगितलंय. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जी उद्या रात्रीची जी मुदत दिलेली आहे त्याला इराण घाबरत नाही असं इराणनं म्हटलंय. अमेरिकेनं देखील आता उद्याच्या युद्धाची तयारी सुरू केलेली आहे असं समजतंय. अमेरिकेची ज्या काही मिसाईल्स या मध्य पूर्वेतल्या वेगवेगळ्या देशांच्या मध्ये आहेत त्या सगळ्या त्यांनी तिथं इराणच्या दिशेनं पोझिशन केलेल्या आहेत. त्यांच्या ज्या काही लॉंग रेंज क्रूज मिसाईल्स आहेत ज्या 1000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात, अगदी प्रेसिजन स्ट्राईक्स करू शकतात आणि लो जाऊ शकतात, अत्यंत खालनं जाऊ शकतात, रडारमध्ये वगैरे न सापडता. आणि इराणचं नाही म्हटलं तरी एअर डिफेन्स सिस्टीमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे इराण हे हल्ले जास्त प्रमाणात रोखू शकणार नाही हे आपल्याला देखील माहिती आहे. त्यामुळे इराणवरती हल्ला होऊ शकतो का हे आता येणाऱ्या काळात बघावं लागेल. उद्या रात्रीची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे आणि इराणनं माघार घेतलेली नाही. त्यामुळे आता सध्याची परिस्थिती अशी आहे, जर आज रात्रीपर्यंत म्हणजे अजून या गोष्टीला किमान 36 तास आहेत, या 36 तासामध्ये जर सगळं काही ठीक झालं नाही किंवा चर्चा काही विस्कटली वगैरे तर उद्या रात्री मंगळवारी इराणवरती हल्ला केला जाईल. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा इतिहास असा आहे की डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला धमकी देतात त्यावेळेला ते माघार घेतात. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा धमकी न देता गोष्टी करायला बघतात तेव्हा ते डायरेक्ट करून मोकळे होतात. आतापर्यंत मागच्या 1.25 वर्षात आपण हे बघितलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळेला धमकी दिल्या म्हणल्यानंतर कदाचित ते इथून देखील यू टर्न घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं? उद्या संध्याकाळी त्यांची जी मुदत आहे ती संपल्यानंतर उद्या रात्री 8 वाजता इराणवरती खरोखर डोनाल्ड ट्रम्प ते म्हणतायत तशा पद्धतीचा आजपर्यंत कधीही घडला नाही अशा पद्धतीचा हल्ला करतील काय, की यावेळी सुद्धा ते माघार घेतील? तुम्हाला काय वाटतं? किती लोकांचं उत्तर बरोबर येतंय ते उद्या संध्याकाळी कळणारच आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, खरोखर डोनाल्ड ट्रम्प उद्या रात्री हल्ला करतील काय? या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.